आज आपण केमिस्ट्रीचा बोर्डचा पेपर केमिस्ट्री टॉपिक कशा पद्धतीचे आणि त्याचे छुपे काही पॉइंट्स बघतोय। पहिल्यांदा आपण सॉलिड स्टेटमध्ये क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड ह्याच्यावर लास्ट इयरला क्वेश्चन विचारला बघा। देन आयसोमॉर्फिझम पॉलिमॉर्फिझम ह्या डेफिनेशन विचारल्या जातात। पुन्हा क्लासिफिकेशन जे आहे ह्याच्यामध्ये हे एक्झाम्पल जे आपल्याला मिळतात ते डिस्टिंग्विश करण्यासाठी विचारले जातात। पुढची डेफिनेशन मिळते युनिट सेल। पुढचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये क्यूबिक क्रिस्टल लॅटिसचे 7 टाइप त्याचे नावं विचारले जातात। देन रिलेशन बिटवीन मोलार मास आणि डेन्सिटी हे रिलेशन महत्त्वाचं असेल। पुढे आपल्याला 2 डायग्राम येतील ऑक्टाहेड्रल व्हॉइड्स आणि टेट्राहेड्रल व्हॉइडच्या डायग्राम ह्याच्यावर क्वेश्चन असतो बघा। देन नेक्स्ट पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये आणखी डेरिवेशन मिळते नंबर ऑफ पार्टिकल्स अँड युनिट सेल इन मेटॅलिक क्रिस्टल। आणि शेवटचा पार्ट ह्या टॉपिकमध्ये महत्त्वाचा तो म्हणजे क्रिस्टल लॅटिस जे आहेत त्याच्यामध्ये असणारे डिपेटमध्ये मेनली स्कॉटकी डिपेट हे व्हॅकन्सीचे टाईप असलेले पहिला मिळतील। त्याच्यामध्ये आपल्याला फ्रँकल डिपेट आणि स्कॉटकी डिपेट ह्या दोघांवर क्वेश्चन आतापर्यंत विचारलाय। आणखी त्याच्यामध्ये इम्प्युरिटी डिपेट एक महत्त्वाचा डिपेट आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरा टॉपिक आपण बघतोय तो म्हणजे सोल्युशन मध्ये सुरुवातीला आपल्याला पहिला पार्ट जो मिळणार आहे तो म्हणजे हेनरीज लॉ आणि त्याचं स्टेटमेंट। देन दुसरा एक लॉ मिळतोय राउल्स लॉ त्याचं स्टेटमेंट आणि डेरिवेशन ह्याच्यावर क्वेश्चन असतो बघा। पुढे आपल्याला आयडियल आणि नॉन आयडियल सोल्युशन ह्याच्यावर छुपे क्वेश्चन आपल्याला काय मिळतात बघा। तर डेव्हिएशन त्याच्यामध्ये मिळतात। ह्या डेव्हिएशन मध्ये पॉझिटिव्ह डेव्हिएशन आणि निगेटिव्ह डेव्हिएशन हे 2 टाइप आपल्याला मिळतील। त्याचं मिक्सचर कोणत्या टाइपचे असतील ते आपल्याला त्याच्यावर दिले जातं बघा। फिनॉल अॅनिलीन क्लोरोफॉर्म ॲसिटिन अशा टाइपचे मिक्सचर विचारतात। देन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज जे आहेत ह्याच्यामध्ये एकूण 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला पहिली कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला त्याचं महत्त्वाचं रिलेशन असणार आहे राउल्स लॉ सोल्युशन ऑफ नॉन व्होलॅटाइल सोल्यूट दॅट इज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि त्याचं मोलार मासचं रिलेशन। देन दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट त्याच्यावर बॉइलिंग पॉईंटची डेफिनेशन आणि बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशनचं जे डेरिवेशन आहे हे डेरिवेशन महत्त्वाचं असेल। तिसरी प्रॉपर्टी मिळते फ्रीजिंग पॉईंट त्याची डेफिनेशन आणि डिप्रेशन फ्रीजिंग पॉईंट आणि त्याचं मोलार मासचं रिलेशन ह्याच्यावर क्वेश्चन्स असतो बघा। देन पुढचा पार्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा मिळतोय ऑस्मोटिक प्रेशर सेमी परमेबल मेम्ब्रेन ही एक डेफिनेशन महत्त्वाची असेल आणि ऑस्मोसिस फिनॉमिनॉन। देन त्याचं डेरिवेशन आपल्याला मिळतंय ऑस्मोटिक प्रेशर आणि मोलार मास ऑफ सोल्यूट फ्रॉम ऑस्मोटिक प्रेशर। तर ह्या महत्त्वाच्या प्रॉपर्टी त्याच्यामध्ये मिळतील आणि शेवटचा महत्त्वाचा पार्ट वेंट ऑफ फॅक्टर आय हा आपल्याला सोल्युशन मधला असेल। देन पुढचा टॉपिक मिळतोय आयोनिक इक्विलिब्रिया ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन नाव ह्याच्यामध्ये छुपा पॉईंट बघा यूज ऑफ ब्रेन पॉवर मध्ये स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कोण आहे ते आयडेंटिफाय करायला सांगितले तर हे महत्त्वाचं असेल त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आपल्याला विचारला जातो। देन ऍसिड बेस जे आहेत ह्याच्या डेफिनेशन 2 थेअरी महत्त्वाच्या मिळतील ब्राउनस्टेड थेअरी आणि लेविस थेअरी ह्या सगळ्यात महत्त्वाच्या असतील। देन ओसवाल्ड डायल्युशन लॉ मध्ये वीक ऍसिड आणि वीक बेस असे दोन्ही आहेत त्यापैकी वीक ऍसिड गेल्या वर्षी विचारलाय 2024 मध्ये वीक बेस हा महत्त्वाचा असेल बघा। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पुढचं रिलेशन हे महत्त्वाचं आहे हे आतापर्यंत 2-3 वेळा बोर्डाला विचारले रिलेशन बिटवीन पीएच अँड पीओएच। नंतर आपल्याला हायड्रॉलिसिस कन्सेप्ट ह्याची डेफिनेशन हे महत्त्वाचे असेल आणि टाइप्स ऑफ सॉल्ट कशा टाइपचे मिळतात। पुढचा पार्ट त्याच्यातला महत्त्वाचा आहे तो म्हणजे बफर सोल्युशन टाइप्स ऑफ बफर सोल्युशन ऍसिडिक बफर बेसिक बफर आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा असेल हँडरसन हॅसलबर्ग इक्वेशन पीएच आणि पीओएच ह्या दोघांसाठीचं ते महत्त्वाचं इक्वेशन असेल आणि ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो। नंतर त्याच्यामध्ये बघा आपल्याला हे जे बफर सोल्युशन जे मिळतात त्याच्या बेसवर आणखी आपल्याला रिलेशन सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट ह्याचं रिलेशन महत्त्वाचं असेल त्याच्यासाठी हे जनरल फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला सगळ्यात महत्त्वाचा असेल त्याच्या बेसवर अशा टाइपचे प्रॉब्लेम विचारले जातात त्यांचं रिलेशन सोल्युबिलिटी आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट विचारले जातात। तर ह्या पद्धतीने आपल्याला हा आयोनिक इक्विलिब्रिया असेल। पुढचा केमिकल थर्मोडायनॅमिक ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असेल तो म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीम एक्सटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी हा 2024ला विचारला बघा क्वेश्चन। नंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मिळतोय टाइप्स ऑफ प्रोसेस एकूण 5 टाइपच्या प्रोसेस आपल्याला त्याच्यामध्ये मिळतील। पुढे त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे साइन कन्व्हेन्शन ऑफ वर्क आणि हीट हा
2024ला विचारलेला प्रश्न आहे बघा. नंतर फ्री एक्सपान्शन हे डेरिव्हेशन विचारलं जातं. नंतर त्याच्यामध्ये बघा आपल्याला कन्सेप्ट ऑफ मॅक्झिमम वर्क त्याचं एक्सप्रेशन हे महत्वाचं असेल. हे गेल्या वर्षी एक्सप्रेशन विचारलं तर त्याचा प्रॉब्लेम नसतो, प्रॉब्लेम विचारलं तर एक्सप्रेशन विचारलं जात नाही. यंदा प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे. पुढचं आपल्याला फर्स्ट लॉ थर्मोडायनॅमिक्स आणि त्याचं स्टेटमेंट आणि मॅथमॅटिकल इक्वेशन आणि त्याच्या बेसवर असणाऱ्या प्रोसेस ज्या आहेत ह्या प्रोसेस विचारल्या जातात. देन पुढचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे एन्थाल्पीची डेफिनेशन आणि त्याचं डेरिव्हेशन. आणि हे डेरिव्हेशन एक महत्वाचं असेल. डेल एच इज इक्वल टू डेल यू प्लस पी डेल व्ही. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. आतापर्यंत 2-3 वेळा ते विचारले बघा. देन वर्क डन इन केमिकल रिॲक्शन ह्याच्यावर सुद्धा आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतो बघा. देन ह्या ज्या पुढच्या डेफिनेशन आहेत त्याच्यामध्ये एन्थाल्पी फ्युजन, व्हेपरायझेशन 1 मार्कचे क्वेश्चन याच्यावर विचारले जातात. एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. देन पुढे आपल्याला त्याच्यावर महत्वाचा जो लॉ मिळतोय तो म्हणजे हेस लॉ फॉर कॉन्स्टंट हीट समेशन. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ह्याच्यावर त्याचे प्रॉब्लेम किंवा त्याचं स्टेटमेंट आणि डेरिव्हेशन. तर यंदा स्टेटमेंट आणि डेरिव्हेशन विचारण्याची महत्वाची चान्सेस असलेले पाहायला मिळते बघा. नंतर आपल्याला मिळतं एन्ट्रॉपी म्हणजे काय, एन्ट्रॉपीची डेफिनेशन असेल. एन्ट्रॉपीच्या बेसवर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात, बरेचसे रिॲक्शन त्याच्यामध्ये एन्ट्रॉपी इन्क्रीज किंवा डिक्रीज. आणि नेक्स्ट एन्ट्रॉपीच्या बेसवरचा महत्वाचा सगळ्यात म्हणजे सेकंड लॉ थर्मोडायनॅमिक्सचं स्टेटमेंट आणि त्याच्या बेसवर हे जे कन्क्लुजन काढले दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. देन गिब्स एनर्जी आणि त्याचे कन्क्लुजन विथ एन्ट्रॉपी चेंज हे रिलेटिव्हली महत्वाचं असेल. तर ह्या पद्धतीने हा थर्मोडायनॅमिक्स. पुढचा टॉपिक आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री बघतो. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला महत्वाचे जे आहेत ते ह्या ज्या रेजिस्टन्स, कंडक्टिव्हिटी ह्यांचे SI युनिट ह्याच्यावर 1 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो बघा. नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला गेल्या वर्षी तुम्हाला कोरलॉस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन ऑफ आयन्स ह्याचं स्टेटमेंट आणि ऍप्लिकेशन ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. देन मोलार कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी यांचं रिलेशन ह्याच्यावर क्वेश्चन होता बघा, 1 मार्कचा क्वेश्चन. देन टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल, इलेक्ट्रोलायटिक आणि गॅलोनिक असे 2 टाईपचे सेल त्याच्यावर आपल्याला डिस्टिंक्शन महत्वाचं असेल. त्याच्यामध्ये पुढचा पार्ट मिळतोय तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रॉलिसिस. ह्याच्यावर आपल्याला हे जे कॅल्क्युलेशनचे पार्ट आहेत त्याच्या बेसवर आपल्याला न्यूमेरिकल्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. देन पुढचा आपल्याला महत्वाचा जो मिळतोय तो म्हणजे सॉल्ट ब्रिज आणि त्याचे फंक्शन. ह्या फंक्शनवर 2023ला क्वेश्चन विचारलाय, सॉल्ट ब्रिजचे फंक्शन. देन ह्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट जे नट्स इक्वेशन मिळते हे नट्स इक्वेशन आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्याच्यावर क्वेश्चन मिळतोय. पुढचा क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे गिब्स एनर्जी आणि सेल रिॲक्शन ह्यांचं रिलेशन कशा पद्धत मिळते त्याच्यावर क्वेश्चन मिळते बघा. देन पुढचा इम्पॉर्टंट पार्ट मिळतोय रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड त्याचा बेस्ट एक्झाम्पल आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. हा गेल्या वर्षी आणि त्याच्या गेल्या वर्षी सलग 2 वर्ष त्याचं वर्किंग, कन्स्ट्रक्शन ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय बघा. देन पुढचा आपल्याला महत्वाचा पार्ट मिळतोय तो म्हणजे सेलचा. सेल आतापर्यंत लीड अॅक्युम्युलेटर सेल गेल्या वर्षी विचारलंय. हायड्रोजन फ्युल सेल जो आहे तो त्याची डायग्राम विचारली. त्यामुळे यंदा आपल्याला ड्राय सेल हे सगळ्यात महत्वाचं असेल. ड्राय सेलवर विचारण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे बघा. गेल्या वर्षी हायड्रोजन फ्युल सेल विचारला गेलाय. आणि शेवटचा पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला तो म्हणजे हे जे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज आपण बघतोय त्याचे ऍप्लिकेशन जे आहेत हे ऍप्लिकेशन्स त्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. तर ह्या पद्धतीने इलेक्ट्रोकेमिस्ट्री मिळतोय. पुढचा मिळतोय केमिकल कायनेटिक. केमिकल कायनेटिकमध्ये सुरुवातीला आपल्याला बघायचंय तो म्हणजे रेट लॉ. ह्या रेट लॉवर क्वेश्चन हमखास असतो बघा. देन ह्याच्यामध्ये आपल्याला मिळते ते म्हणजे महत्वाचा ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी ह्यांच्यातलं डिस्टिंक्शन असेल. गेल्या वर्षी ह्याच्यामध्ये जे इंटरमिजिएट मिळतात रिॲक्शन इंटरमिजिएट, ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी ह्या पद्धतीचे क्वेश्चन विचारले गेले होते. त्यामुळे यंदा आपल्याला मॉलिक्युलरिटी आणि ऑर्डरचं डिस्टिंक्शन हे महत्वाचं असेल. इंटिग्रेटेड रेट लॉ गेल्या वर्षी 0 ऑर्डर विचारला होता. यंदा आपल्याला फर्स्ट ऑर्डर महत्वाचं असेल. ॲज वेल ॲज त्याचं हाफ लाईफ डेरिव्हेशन जे मिळते ते महत्वाचं असलेलं पाहायला मिळेल. तर ह्या पद्धतीने हे इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन असेल. ॲज वेल ॲज 0 ऑर्डर रिॲक्शन गेल्या वर्षी विचारले.
आणि महत्वाचा त्याच्यातला आणखी एक मिळतोय तो म्हणजे सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. हे आतापर्यंत 2-3 वेळा ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय, सिडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आणि त्याचं एक्सप्लेनेशन. देन शेवटचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतोय तो म्हणजे आरएनएस इक्वेशन. ते इक्वेशन फक्त विचारलं जातं, इक्वेशन काय आहे आणि टेम्परेचर बेसवर ते इक्वेशन काय मिळते, त्याचे टर्म्स कोणकोणते आहेत ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. पुढचा टॉपिक आपण बघतोय त्याच्यामध्ये एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट असेल तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिन्ही ग्रुपचं असेल. देन नंतर आपल्याला पिरियडिक ट्रेंड्स ग्रुप 16, 17, 18 हे महत्वाचे पार्ट त्याच्यामध्ये मिळणार आहेत. देन त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा पार्ट मिळतोय तो म्हणजे अनॉमेलस बिहेवियर. हे ऑक्सिजन आणि फ्ल्युरिन ह्या दोघांचं अनॉमेलस बिहेवियर. गेल्या वर्षी फ्ल्युरिनचं विचारलंय, त्याच्या आधी ऑक्सिजन विचारलंय, त्यामुळे ते सुद्धा महत्वाचा पार्ट असेल. नंतर याच्यामध्ये आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज ज्या मिळतील आणि फिजिकल प्रॉपर्टीज. तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये हे जे ट्रेंड्स आहेत हे महत्वाचे असले पहिला मिळतील. ह्या पद्धतीचे क्वेश्चन गेल्या वर्षी विचारला गेला होता, तर मोस्ट इम्पॉर्टंट ते ट्रेंड्स लक्षात ठेवा त्याच्यासाठी. देन त्याच्यामध्ये आपल्याला ऑक्झो ऍसिड जे आहेत ते महत्वाचे असतील. सल्फर आणि हॅलोजनचे ऑक्झो ऍसिड जे आहेत ह्याचा एखादा ऑक्झो ऍसिडचं नाव दिलं जातं आणि डायग्राम त्याचा स्ट्रक्चर विचारलं जातं. देन त्याच्यामध्ये बघा पुन्हा आपल्याला महत्वाचे जे आहेत ते म्हणजे ओझोन हा जो कंपाऊंड मिळतोय ह्या कंपाऊंडच्या ओझोन डिप्लिशन हे महत्वाचं असेल. ओझोनचं स्ट्रक्चर महत्वाचं आहे, त्याची ब्लिचिंग प्रॉपर्टी आणि रिड्युसिंग प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टी महत्वाच्या असलेल्या पहिला मिळतील. देन पुढचा महत्वाचा कंपाऊंड त्याच्यातला मिळतोय तो म्हणजे कोणता, तर सल्फर डायऑक्साईड. ह्याचे रिड्युसिंग नेचर, स्ट्रक्चर सल्फर डायऑक्साईड. देन पुढचा कंपाऊंड आहे सल्फ्युरिक ऍसिड. ह्या सल्फ्युरिक ऍसिडमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट प्रॉपर्टी डिहायड्रेटिंग प्रॉपर्टी जी आहे आणि युजेस ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ह्याच्यावर क्वेश्चन असतो बघा. देन नेक्स्ट आपल्याला क्लोरीनच्या काही रिॲक्शन ज्या आहेत ह्या कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवायच्यात. अमोनिया बरोबरच्या अल्कली बरोबरच्या 2 डिफरंट रिॲक्शन मिळतील, ह्या कम्पॅरेटिव्हली लक्षात ठेवा. ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी जी आहे क्लोरीनची, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. देन ह्याच्यामध्ये बघा आपल्याला ट्राय दिस मध्ये ब्लिचिंग ऍक्शन ऑफ क्लोरीन. तर हा ब्लिचिंग ऍक्शन महत्वाचा असेल. नेम द गॅसेस यूज इन वॉर. तर दिस इज ऑल्सो मोस्ट इम्पॉर्टंट. देन पुढचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे इंटर हॅलोजन कंपाऊंड. ह्याच्यावर क्वेश्चन 2 वेळा विचारलं बघा बोर्डला. इंटर हॅलोजन कंपाऊंड आणि त्यांच्या प्रॉपर्टीज काय असतील ते. आणि शेवटचा महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये आपल्याला मिळतोय तो म्हणजे युजेस. हे युजेस महत्वाचे असतील. एखाद दुसरा इनर गॅस यूज आपल्याला त्याच्यामध्ये वापरला जातो. देन पुढचा आपल्याला मिळतोय ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो असेल तो 3D सिरीज फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि त्याच्या बेसवर ह्या 4 सिरीजचं इलेक्ट्रॉनिक जनरल कॉन्फिगरेशन जे मिळते दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. देन ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पिरियडिक ट्रेंड्स पाहायला मिळतील. ह्याच्यावर फिजिकल प्रॉपर्टीज फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज आणि पिरियडिक ट्रेंड्समध्ये ॲटॉमिक आयोनिक रेडियाय, आयोनायझेशन, एन्थाल्पी, मेटॅलिक प्रॉपर्टी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी. मॅग्नेटिक प्रॉपर्टीवर सेपरेट क्वेश्चन विचार जातो. स्पिन फॉर्म्युला ओनली जो आहे तो फॉर्म्युला विचार जातो आणि मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करायला सांगितलं ते. देन कलर प्रॉपर्टी, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. त्याचे फॅक्टर जे आहेत हे 4 फॅक्टर सगळ्यात महत्वाचे असतील. देन पुढचा पार्ट मिळतोय कॅटॅलिस्ट. कॅटॅलिटिक प्रॉपर्टी जे आहेत ह्या कॅटॅलिस्ट एखादा दुसरा कॅटॅलिस्ट विचार जातो. पर्टिक्युलर रिॲक्शन मध्ये गेल्या वर्षी हा विचारला होता. फिशर ट्रॉप्स प्रोसेसमध्ये कोणता कॅटॅलिस्ट वापर जातो, तर त्या पद्धतीनं क्वेश्चन त्याच्यावर पाहायला मिळते आपल्याला. देन गेल्या वर्षी पोटॅशियम डायक्रोमेटचं प्रिपरेशन विचारलं होतं, त्यामुळे यंदा आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेटचं प्रिपरेशन ही मेथड महत्वाची असेल. दोघांच्या केमिकल प्रॉपर्टी पोटॅशियम परमॅग्नेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट केमिकल प्रॉपर्टी महत्वाची असतील. पुढचा पार्ट आपल्याला मिळतोय त्याच्यामध्ये मिनरल्स, ओअर्स. ह्याच्यामध्ये मिनरलची डेफिनेशन असेल, ओअरची डेफिनेशन असेल, ॲज वेल ॲज हा टेबल सगळ्यात महत्वाचा असेल. ओअर्स आणि त्यांचे दिलेले फॉर्म्युले हे सगळ्यात महत्वाचे असतील. मेटॅलर्जीमधल्या डेफिनेशन पायरोमेटॅलर्जी, हायड्रोमेटॅलर्जी, इलेक्ट्रोमेटॅलर्जी ह्या महत्वाच्या असतील. देन आणखी एक डेफिनेशन मिळते गँग म्हणून, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. देन ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे कमर्शियल फॉर्म दिलेत दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट वन. आयर्नचे 3 फॉर्म कमर्शियल आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतोय तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आपल्याला लेंथन अँड सिरीजचं असेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन.
आणि त्याच्या जोडीला आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये मिळतो तो म्हणजे लेंथेनाइड कॉन्ट्रॅक्शन. ह्याच्यावर 2 वेळेला क्वेश्चन विचारलाय, लेंथेनाइड कॉन्ट्रॅक्शन म्हणजे काय. देन त्याच्यामध्ये आणखी आपल्याला ॲप्लिकेशन्स विचारले जातात लेंथेनाइडचे, ॲज वेल ॲज शेवटचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे सिमिलॅरिटीज आणि डिफरन्स बिटवीन लेंथेनाइड्स अँड ॲक्टिनाइड. तर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये असेल. पुढचा टॉपिक मिळते कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट पार्ट असेल तो म्हणजे टाइप्स ऑफ लिगँड्स, लिगँडचे टाईप. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये मिळते तो म्हणजे कोऑर्डिनेशन नंबरचे डेफिनेशन असेल. मोस्ट इम्पॉर्टंट थेरी मिळते वर्नर्स थेरी ऑफ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्सेस. आतापर्यंत 3 वेळेला ह्याच्यावर क्वेश्चन विचारलाय. गेल्या वर्षी सुद्धा हे पॉच्युलेट्स विचारले होते. पुढं आपल्याला क्लासिफिकेशन महत्त्वाचं असेल टाइप्सच्या लिगँडच्या बेसवर, ॲज वेल ॲज चार्ज ऑन कॉम्प्लेक्स ह्याच्या बेसवर हे क्लासिफिकेशन महत्त्वाचं असेल. ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आतापर्यंत विचारला गेलाय. नंतरचा पार्ट मिळतोय इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN. काही कंपाऊंड दिले जातात त्याचे EAN आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितले जातात. देन नेक्स्ट त्याच्यामध्ये मिळते तो म्हणजे आतापर्यंत विचारले गेलेले आयसोमेरिझममध्ये महत्त्वाचा आपल्याला मिळतोय स्ट्रक्चरल आयसोमेरिझममध्ये लिंकेज आयसोमेरिझम, देन कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, सॉल्वेट आयसोमेरिझम हे महत्त्वाचे पार्ट असतील. देन ह्याच्यामध्ये पुढचा पार्ट आपल्याला लास्ट इयरला बघा हे कॉम्प्लेक्स जो आहे कोबाल्ट हेक्साफ्लोराइड हा VBTच्या बेसवर एक्सप्लेन करायला सांगितलं होता. आत्ता ह्या वर्षी आपल्याला हा अमोनियाचा कोबाल्ट बरोबरचा कॉम्प्लेक्स हा महत्त्वाचा असेल, ॲज वेल ॲज टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्समध्ये निकेल टेट्राक्लोराइड ह्याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा सगळ्यात ॲप्लिकेशन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ह्याच्यामध्ये गेल्या वर्षी सिस प्लॅटिन जो आहे प्लॅटिनमचा कॉम्प्लेक्स कॅन्सरमध्ये वापरला जाणारा अँटी कॅन्सर त्याच्यावर क्वेश्चन होता. तर हे ॲप्लिकेशन महत्त्वाचे असतील. आता आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री ह्याच्यामध्ये शेवटचा पार्ट महत्त्वाचा तो म्हणजे 3 महत्त्वाचे टॉपिक आपल्याला पाहायला मिळतील ज्याच्यामध्ये सगळ्यात नेम रिॲक्शन महत्त्वाचे असतील. पहिला टॉपिक आपण बघतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये पहिल्यांदा तुम्हाला क्लासिफिकेशन जे आहे ह्याच्यावर बऱ्याच वेळेला क्वेश्चन विचारला जातो ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असतं. अलायलिक हॅलाइड, बेन्झायलिक हॅलाइड, विनायलिक हॅलाइड ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. देन त्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाच्या रिॲक्शन पाहिजेत त्या म्हणजे प्रिपरेशन मेथड जे आपण बघणार आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या त्याच्यामध्ये नेम रिॲक्शनमध्ये फिंकेलस्टाईन रिॲक्शन आणि सॉल्ट्स रिॲक्शन ह्या महत्त्वाचे रिॲक्शन असतील. देन त्याच्यामध्ये आपल्याला बघा ही ऑर्डर जी दिली आपल्याला अल्काइल हॅलाइडची बॉइलिंग पॉईंट दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. देन त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा पार्ट जो मिळतोय तो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ह्याच्यामध्ये डेफिनेशन विचार जातात प्लेन पोलराइज लाईट, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, कायरल सेंटर ह्या महत्त्वाच्या डेफिनेशन असलेल्या पहिला मिळतील. काही इम्पॉर्टंट कंपाऊंड त्याच्यामध्ये इनॅन्चिओमर्स आपल्याला विचार जातात डेफिनेशनमध्ये. देन पुढचं आपल्याला हे टेबल सगळ्यात महत्त्वाचं असेल न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. हे जनरल रिॲक्शन दिलेत, स्पेसिफिक एक्झाम्पल देऊन आपल्याला त्या रिॲक्शन कंप्लीट करायला किंवा व्हॉट इज द ॲक्शन ह्या पद्धतीनं त्या रिॲक्शन विचारल्या जातात. पुढचा पार्ट मिळतोय मेकॅनिझम. मेकॅनिझममध्ये 2 पार्टमध्ये आपण डिव्हाइड करतोय SN2 मेकॅनिझम आणि SN1 मेकॅनिझम. हे महत्त्वाचं असेल. 2022ला SN1चे फ्युचर्स विचारले होते, SN2 इन डिटेल विचारण्याची आता आपल्याला शक्यता आहे. देन पुढचा आपल्याला त्याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे कोणता तर नेम रिॲक्शन. आणखी एक मिळते वुड्स रिॲक्शन त्याच्यामध्ये असले पहिला मिळते. दुसरी वुड्स फिटिग रिॲक्शन ही महत्त्वाची रिॲक्शन आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. त्याच्या जोडीला एक इम्पॉर्टंट कंपाऊंड ज्याला ऑर्गॅनोमेटॅलिक कंपाऊंड म्हटलं तर ग्रिग्नार्ड्स रिएजंट. ह्याचं प्रिपरेशन गेल्या वर्षी विचारले व्हॉट इज मिनिंग ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट आणि प्रिपरेशन त्याच्यावर क्वेश्चन असतो. आणि नेक्स्ट पार्ट आपल्याला शेवटचे काही इम्पॉर्टंट जे पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स आहेत त्याचे यूज ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळेला क्वेश्चन असतो त्यामुळे तो सुद्धा महत्त्वाचा असेल. त्याच्यातला DDT ह्याचं स्ट्रक्चर विचारले गेले तर दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण पुढचा टॉपिक आपल्याला ऑर्गॅनिकमध्ये महत्त्वाचा मिळतोय अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इतर. ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मिळणार आहे तो म्हणजे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. ह्याच्यामध्ये मार्कोनिकॉक्स रूल आणि हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन जे आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये ह्या टाईपच्या रिॲक्शन दिल्यात त्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो बघा. त्या कम्प्लीट करण्यासाठी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलाय तो सुद्धा विचारला गेलाय बघा ह्याच्या आधी. देन ॲडिशन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट इन कार्बोनिल कंपाऊंड हे प्रिपरेशन मेथड महत्त्वाचे असेल. पुढचा पार्ट त्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ फिनॉलमध्ये फिनॉलच्या प्रिपरेशनमध्ये ह्या ॲनिलिन
ही विचारली गेल्या वर्षी डाउस प्रोसेस विचारली गेली होती. तर क्युमिन्स आणि बेंझिन सल्फोनिक ऍसिड ह्या मोस्ट इम्पॉर्टंट असलेल्या पहिला मिळतील. पुढचा पार्ट आपण जर बघितला प्रिपरेशन, आपल्याला इथरचं प्रिपरेशन त्याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये इथर प्रिपरेशन जर बघितलं आपण तर हे विल्यमसन सिंथेसिस ही मेथड सगळ्यात महत्वाची असलेली पहिला मिळते इथर प्रिपरेशन. आणि डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, तर अशा प्रिपरेशन इतर अल्कोहोल आणि फिनॉल मध्ये मिळतील. पुन्हा आपल्याला ह्या रिॲक्शन ज्या आहेत त्या रिॲक्शन बघा, त्याच्यामध्ये अल्कोहोलच्या रिॲक्शन मध्ये आपल्याला हा ऍसिटाइल डेरिव्हेटिव्ह इम्पॉर्टंट असेल. हा डेरिव्हेटिव्ह विचारला गेलाय. ऍस्पिरिन त्याचं स्ट्रक्चर विचारलं गेलंय. देन आपल्याला महत्वाची रिॲक्शन मिळते नेम रिॲक्शन, रिमर्टिमन रिॲक्शन, क्लोज रिॲक्शन, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय. ह्या रिॲक्शन विचारले त्याच्या आधी ऍक्शन ऑफ हॉट कॉपर मेटल ऑन अल्कोहोल वेपर, तर ह्या सुद्धा महत्वाच्या रिॲक्शन आहेत. फिनॉलच्या रिॲक्शन ज्या मिळतील हॅलोजनेशन, नायट्रेशन, सल्फोनेशन, दीज आर मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन. देन त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा पार्ट मिळतोय तो म्हणजे इतरच्या रिॲक्शन ज्या आहेत ह्याच्यामध्ये ह्या ॲनिसॉलच्या रिॲक्शन ज्या हॅलोजनेशन आणि नायट्रेशन, आणि सगळ्यात महत्वाचा बघा शेवटचा पार्ट जो आहे युजेस ऑफ अल्कोहोल, फिनॉल आणि इतर, ह्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही, मात्र त्याच्यावर 1 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. यूज अल्कोहोल, फिनॉल आणि इतर, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. पुढचा टॉपिक मिळतो बघा अल्डेहाइड, कीटोन अँड कार्बोझायलिक ऍसिड. ह्याच्यामध्ये बघा अरोमॅटिक कीटोन म्हणजे काय हे आपल्याला विचारलंय. तर क्लासिफिकेशन हे सुद्धा महत्वाचं असेल, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय, मात्र त्याच्यावर क्वेश्चन विचारला गेला बघा. पुढचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतोय महत्वाचा तो म्हणजे प्रिपरेशन मेथड्स असतील. ह्याच्यामध्ये बघा कीटोनच्या प्रिपरेशन मेथड ॲज वेल ॲज अल्डेहाइड. ह्याच्यामध्ये पहिली नेम रिॲक्शन आहे रोझनमंड रिडक्शन, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. देन स्टीफन रिॲक्शन ही सेकंड नेम रिॲक्शन मिळते आपल्याला. ह्या 2 सगळ्यात महत्वाच्या रिॲक्शन असतील. पुढची आपल्याला मिळते गॅटरमन कोच फॉर्मायलेशन. तर ह्या 3 नेम रिॲक्शन आपल्याला नॉमेनक्लेचर आणि त्याच्या जोडीला ते विचारले जातात क्वेश्चन. हा क्वेश्चन विचारला गेल्या वर्षी बघा ॲडिपिक ऍसिडचं स्ट्रक्चर विचारलं होतं, तर ही रिॲक्शन सुद्धा महत्वाची असेल प्रिपरेशन कार्बोझायलिक ऍसिडमध्ये. देन कार्बोझायलिक ऍसिड जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला बरेचशा रिॲक्शन अल्डेहाइड आणि कीटोनच्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला त्याच्यामध्ये विचारले गेलेत. देन पुढचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये मिळतो बघा दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट रिॲक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया. तर इथं आपल्याला जनरल रिॲक्शन दिले, स्पेसिफिक एक्झाम्पल देऊन त्या रिॲक्शन आपल्याला त्याचे डेरिव्हेटिव्ह विचारले जातात. फॉर एक्झाम्पल सेमी कार्बाझाईडचा ॲसिटोनचा डेरिव्हेटिव्ह त्याचं नाव विचारलं गेलं होतं काय आहे ते, तर त्या पद्धतीनं तो आपल्याला क्वेश्चन महत्वाचं असेल. पुढचा पार्ट आपल्याला अल्डोल कंडेन्सेशन ही नेम रिॲक्शन जी आहे दिस इज इम्पॉर्टंट वन, त्याच्यावर क्वेश्चन विचार जातो ही अल्डोल कंडेन्सेशन. दुसरी आहे कॅनेझरो रिॲक्शन. देन पुढे आपल्याला त्याच्यामध्ये मिळते ते म्हणजे क्लेमेन्सन रिडक्शन आणि वुल्फ किश्नर. गेल्या वर्षी वुल्फ किश्नर आणि त्याच्या मागच्या वर्षी 2 वर्ष सलग ही विचारली, त्यामुळे क्लेमेन्सन रिडक्शन ही महत्वाची असेल यंदाच्या दृष्टीने आपल्याला क्लेमेन्सन रिडक्शन. पुढचा पार्ट बघा आपल्याला हे अरोमॅटिक कंपाऊंड बेन्झोइक ऍसिड आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह हे कार्बोझायलिक कंपाऊंड जे आहेत ह्याच्या रिॲक्टिव्हिटीवर परिणाम करणारे काय फॅक्टर्स, त्याच्या बेसवर आपल्याला रिॲक्टिव्हिटी ऑर्डर, जसं इथं ट्रायडिल्समध्ये बघा काही कंपाऊंड्स दिलेत आणि त्याची रिॲक्टिव्हिटी ऑर्डर विचारली, तर दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. तर ह्या पद्धतीनं फिजिकल प्रॉपर्टी मिळतील. देन आपल्याला रिॲक्शन कार्बोझायलिक ऍसिडच्या ह्या रिॲक्शन जे मिळतात फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराईड, तर ह्या रिॲक्शन सुद्धा रिॲक्शन कंप्लीट करण्यामध्ये विचारले गेलेत ह्याच्या आधी. आणि शेवटची महत्वाची रिॲक्शन मिळते रिडक्शन ऑफ कार्बोझायलिक ऍसिड. तर ह्या पद्धतीनं हा अल्डेहाइड कीटोन कार्बोझायलिक ऍसिड मिळेल. शेवटचा आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नंतर इम्पॉर्टंट कंपाऊंडचा जो कंपाऊंड मिळतोय तो म्हणजे अमाइन्स. ह्याच्यामध्ये सुद्धा नेम रिॲक्शन सगळ्यात महत्वाचे आहे. ह्याच्यामध्ये सुरुवातीला बघा रिॲक्टिव्हिटी ऑर्डर आपल्याला अल्काइल हॅलाइडची दिली, त्याच्यावर क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतोय. देन मेंडेस रिडक्शन हे नेम रिॲक्शन आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाचे असेल. गॅब्रियल थॅलिमाइड सिंथेसिस हे सगळ्यात महत्वाचं असेल, आतापर्यंत विचारलं गेलं नाही मात्र ह्याच्यावर विचारण्याची शक्यता जास्त आहे प्रायमरी अमाइन प्रिपरेशन. देन पुढची रिॲक्शन आहे बघा नेम रिॲक्शन हॉफमन डिग्रेडेशन. देन पुढे आपल्याला त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीच्या बेसवर बॉइलिंग पॉइंट डिफरंट ऑर्डर विचारली गेली बघा
alkanes, amine, alcohol, carboxylic acid. This is most important one, as well as use your brain power. ह्याच्यामध्ये काही कंपाऊंड्स दिलेत बघा, आणि बॉइलिंग पॉइंट ऑर्डर आपल्याला सोल्युबिलिटी ऑर्डर. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. देन बेसिक स्ट्रेंथ जी आहे अमाईनची, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. ह्याच्यावर सुद्धा गेल्या वर्षी क्वेश्चन विचारला होता, थोडासा वेगळ्या पद्धतीने विचारला होता. यूज युअर ब्रेन पॉवर जे दिले त्यामध्ये जसं 2 पेअर दिलेत त्या पद्धतीनं तिथं 2 पेअर देऊन तो क्वेश्चन गेल्या वर्षी विचारला होता. ह्या पद्धतीनं हे फिजिकल प्रॉपर्टीचा पार्ट मिळतोय. देन ह्याच्यामध्ये आपल्याला हॉफमन इलिमिनेशन, दिस इज इम्पॉर्टंट रिएक्शन, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले बघा. देन त्याच्यामध्ये आपल्याला पुढचा पार्ट मिळतोय तो म्हणजे सँडमेयर रिएक्शन आणि गॅटरमन रिएक्शन, ह्या नेम रिएक्शन त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. पुढचा त्याच्यामध्ये गेल्या वर्षी हिन्सबर्ग रिएजंट ह्याचं स्ट्रक्चर विचारलं होतं, तर ही रिएक्शन सुद्धा महत्वाची असेल, हिन्सबर्ग रिएजंट. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हा अमाईनचा पार्ट असेल. पुढचा आपल्याला बायोमॉलिक्युल्स, बायोमॉलिक्युल्समध्ये सगळ्यात सुरुवातीचा पार्ट असेल तो म्हणजे कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन, हे महत्वाचं असेल. देन कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन, नंतर प्रिपरेशन ग्लुकोज जे आहे हे गेल्या वर्षी सुक्रोजचं फ्रॉम सुक्रोज ही रिॲक्शन विचारली. नंतर त्याच्यामध्ये स्टार्च हे सुद्धा महत्वाचे असेल. ग्लुकोज प्रिपरेशन हे सलग 2-3 वेळा विचारलंय, त्यामुळं ह्या वर्षी आपल्याला स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज ज्या मिळतात वेगवेगळ्या रिॲक्शन ह्या महत्वाच्या असलेल्या पहिला मिळतील, ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. तर ह्या रिॲक्शन मोस्ट इम्पॉर्टंट असतील. पुढचा पार्ट बघा, नेक्स्ट इयरला हे फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जो मिळतोय त्याच्यामध्ये अल्फा डी ग्लुकोज हे स्ट्रक्चर विचारलं होतं. पुढे आपल्याला ह्याच्यामध्ये डायसॅकराइडमध्ये हे महत्वाचे स्ट्रक्चर असतील, ते म्हणजे शुक्रोज त्याचं स्ट्रक्चर महत्वाचं असेल, माल्टोज त्याचं स्ट्रक्चर महत्वाचं असेल, आणि लॅक्टोज त्याचं हे स्ट्रक्चर महत्वाचं असेल. तर एवढा हा कार्बोहायड्रेटचा महत्वाचा पार्ट असेल. पुढचा पार्ट आपल्याला मिळतोय प्रोटीन. प्रोटीनमध्ये पहिल्यांदा आपल्याला अमायनो ऍसिड, अमायनो ऍसिडमध्ये बेसिकली आपल्याला ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर इसेन्शियल अमायनो ऍसिड हे 10 अमायनो ऍसिड जे आहेत इसेन्शियल, जे ॲस्ट्रिक्सनं आपल्याला टेबलमध्ये तिथं मार्क केलेलं पाहायला मिळतील. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट वन. त्याच्यातला MCQ मध्ये क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या वर्षी पेप्टाइड बॉन्ड हा क्वेश्चन विचारलाय, तर हे महत्वाचं असेल. पेप्टाइड बॉन्ड म्हणजे काय, त्याचं फॉर्मेशन कसं होतं, पेप्टाइड बॉन्ड. टाइप्स ऑफ प्रोटीन सुद्धा विचारला गेलाय, ग्लोब्युलर प्रोटीन आणि फायब्रस प्रोटीन किंवा त्याच्यातलं डिस्टिंक्शन. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीनमध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट असेल तो म्हणजे डिनॅच्युरेशन प्रोटीन, ह्याच्यावर सुद्धा 2-3 वेळा क्वेश्चन विचारलाय. आणि प्रोटीन मधला शेवटचा पार्ट आहे तो एन्झाईम. एन्झाईम म्हणजे काय, आणि आणखी मोस्ट इम्पॉर्टंट इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन जे एन्झाईमचे आहेत ते महत्वाचे असलेले पाहायला मिळतील. नेक्स्ट पार्ट मिळतोय न्यूक्लिक ऍसिड. ह्याच्यामध्ये आपल्याला न्यूक्लियोटाइड आणि न्यूक्लियोसाइड ह्या 2 कन्सेप्ट महत्वाचे असलेले पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये हे जे नायट्रोजन कंटेनिंग बेस आहे पायरिमिडिन्स आणि प्युरिन्स याचे स्ट्रक्चर विचारले जातात. तर ह्या पद्धतीनं न्यूक्लिक ऍसिड ॲज वेल ॲज ह्या न्यूक्लिक ऍसिडमध्ये RNA मध्ये येणारे नायट्रोजन कंटेनिंग बेस कोणते, DNA मध्ये येणारे कोणते, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. रिमेंबर मध्ये दिले बघा, RNA कंटेन्स ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन, युरॅसिल. DNA मध्ये आपल्याला ॲडिनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन. तर हा फरक महत्वाचा असेल त्याच्यामध्ये. पुढचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये पुढचा टॉपिक मिळतोय तो म्हणजे पॉलिमर. पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये सगळ्यात सुरुवातीचा पार्ट आहे तो म्हणजे महत्वाचा क्लासिफिकेशन पॉलिमर. ह्याचं स्ट्रक्चर बेस क्लासिफिकेशन गेल्या वर्षी विचारलंय. ओरिजिन सोर्स विचारण्याची शक्यता आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला महत्वाचे जे पॉलिमर्स आहेत ह्याच्यामध्ये इलॅस्टोमर, फायबर ह्या डेफिनेशन विचारले जातात. त्याच्यामध्ये बघा आणखी आपल्याला थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंग ह्याच्यामध्ये डिस्टिंक्शन विचार जातं. नाव हा प्रॉब्लेम दिला बघा, मोनोमर आणि पॉलिमर, दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. देन आपल्याला त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट असे पॉलिमर मिळतात. त्याच्यामध्ये गेल्या वर्षी हा नॅचरल रबर जो आहे ह्याचा मोनोमर जो आहे तो कोण आहे तो विचारला होता. व्हल्कनायझेशन रबर ही मोस्ट इम्पॉर्टंट मेथड त्याच्यामध्ये आपल्याला विचारली होती. पुढचा पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये बघा, हे हाय डेन्सिटी पॉलिथिनमध्ये वापरलेला जिग्लर नाटा कॅटॅलिस्ट त्याचं केमिकल कॉम्बिनेशन ह्याच्यावर क्वेश्चन विचारला गेलाय. देन इम्पॉर्टंट आपल्याला ज्या रिॲक्शन आहेत प्रिपरेशन टेफ्लॉन, देन पॉलिॲक्रायलोनायट्राइल पॅन, नायलॉन 66, नायलॉन 6 आणि पॉलिस्टर ह्या इम्पॉर्टंट मेथड असतील प्रिपरेशन मेथड काही ठराविक पॉलिमरच्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला
शेवटचा जो पार्ट मिळतोय तो म्हणजे बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल, त्याच्यावर क्वेश्चन आपल्याला विचारला जातो. तर हा इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. आणि सगळ्यात शेवटचा टॉपिक आपण बघतोय तो म्हणजे ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री. ह्याच्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला बघा फादर ऑफ ग्रीन केमिस्ट्री तर पाऊल टी अनास्टस. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट 1 मार्कचा क्वेश्चनसाठी असेल. डेफिनेशन ग्रीन केमिस्ट्री, सस्टेनेबल डेव्हलपमेंट ह्याची डेफिनेशन आणि पुढे जे ग्रीन केमिस्ट्रीचे प्रिन्सिपल्स दिले त्याच्यावर क्वेश्चन हमखास विचारला जातो. देन त्याच्यामध्ये आपल्याला हा जो टेबल दिला बघा रिॲक्शन आणि त्याच्यामध्ये वापरले जाणारे कॅटॅलिस्ट ह्याच्यावर सुद्धा एका मार्काचा क्वेश्चन त्याच्यामध्ये पाहायला मिळतोय. देन ह्याच्यामध्ये आपल्याला पुढचा नॅनो केमिस्ट्रीचा जो पार्ट मिळतोय नॅनो सायन्स म्हणजे काय. देन त्याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन नॅनो केमिस्ट्री असेल ॲज वेल ॲज नॅनो मटेरियल जे आहेत त्यांचे डायमेन्शन हे महत्त्वाचे असतील. त्याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट आपल्याला मिळतोय इम्पॉर्टंट तो म्हणजे ही मेथड जी आहे केमिकल सिंथेसिस ऑफ नॅनो मटेरियल सोल-जेल प्रोसेस ही गेल्या वर्षी विचारली गेली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो असेल ते हे नेम ऑफ टेक्निक, वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आणि त्याच्यामार्फत मिळणारी इन्फॉर्मेशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला त्याच्यामध्ये असलेला पाहायला मिळतोय. हे जे ॲप्लिकेशन्स नॅनो मटेरियलचे आहेत ह्याच्यावर सुद्धा महत्त्वाचे 1 मार्कचे छुपे क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतील. जसं गेल्या वर्षी ह्याच्यामध्ये ई कोलाय फ्रॉम वॉटर रिमूव्ह करण्यासाठी कोणता नॅनो पार्टिकल वापरला जातोय त्याच्यावर क्वेश्चन होता. तर हे ॲप्लिकेशन आणि ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस नॅनो टेक्नॉलॉजीचे हे सगळ्यात महत्त्वाचे असतील. तर ह्या पद्धतीनं हा नॅनो केमिस्ट्री असेल.